श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात एकदा मीपणा विकून बघा. जेव्हा तो कोणीही घेणार नाही ना, तेव्हाच आपल्याला समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. श्रोते हो, बोलावं तर विचार करून, नाही तर बडबड सगळेच करत असतात. ऐकावं तर अंतःकरणातून, आरोळी तर सारेच देत असतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरत असतात. शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करत असतात. खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारेच जेवत असतात. प्यावं तर दुसऱ्याच्या दुःखाचं विष, सुखाचं घोट तर सारेच घेत असतात. जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळे जगतच असतात. ठेवावा तर शत्रूवर पण विश्वास, घात तर सारेच करत असतात. दुःखामध्ये सुद्धा राहावं हसत, वेळ तर सर्वांचीच येते. झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं, राग तर सर्वांचीच होते. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात माणसं कधी बदलत नाहीत, फक्त कालांतरानं. फक्त ती मुळात कशी आहे हे आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. कधी कधी आपल्याला वाटतं की सुरुवातीला नातं टिकावं म्हणून आपण खूप काही लपवलं जातो, खूप मुखवटे घातले जातात. पण श्रोते हो, वेळ जसा जसा पुढे जातो ना, तसं तसं ते सगळं मुखवट हळूहळू गळून पडत असतात. आणि मग माणूस मुळात कसा आहे हे स्पष्ट दिसायला लागतं. कारण काही काळासाठी खोटं रूप हे उभं करता येतं, पण आयुष्यभर टिकवणं हे कधी शक्य नसतंय. म्हणून श्रोते हो, मुखवट हे घालायचेच नाहीत. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यात हे तेल कमी असतं. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आल्याच पाहिजेत. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठ दिशेला जातो. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% असतो आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. आपल्या पद्धतीनं आयुष्य जगण्याचं धाडस हे असलं पाहिजे. कारण परिस्थिती तर नेहमीच विपरीत असते. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात. अन्यथा ते तुटतात, एक मुळापासून तर एक मनापासून. तुम्ही एकटे बोलू शकता पण चर्चा करू शकत नाही. तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही. म्हणून आपण एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. हेच मैत्रीच्या नात्यामधील सौंदर्य आहे. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपलं मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे. वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशी असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. ज्या ठिकाणी तुमच्या अस्तित्वाची किंमत शून्य असते, तिथं तुमच्या शब्दांचं प्रदर्शन करून काहीच फायदा नसतो. नाता असो किंवा मैत्री, जिथं सन्मान मिळत नाही तिथं स्वतःहून पूर्ण विराम देणं कधीही चांगलं. आपला स्वाभिमान इतका मोठा असावा की कोणाच्या पायरीवर झुकण्याची गरज पडू नये. शांत राहून निघून जाणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते तुमच्या संस्कारांचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे.
स्वतःची चूक झाकण्याकरता दुसऱ्यावर केलेले आरोप हे कधीच तुमचा मोठेपणा सिद्ध करत नाही, पण त्यावरून तुमची नालायक वृत्ती आणि लायकी नक्की कळते. जेव्हा एखादी गोष्ट मनाला लागते तेव्हा जिंकणं खूप महत्वाचं होऊन जातं. आयुष्यात कोणाची बेईमानी करताना इतकी तरी हिंमत ठेवा की रोज सकाळी स्वतःचा चेहरा आरशात पाहताना लाज वाटू नये. आपण नेहमी वर पाहत राहतो, कोणाकडे जास्त पैसा आहे, जास्त यश आहे, जास्त सुख आहे, याची तुलना करत स्वतःलाच कमी समजतो. पण एकदा थांबा आणि थोडं खाली पहा. असे कितीतरी लोक आहेत जे तुमच्यासारखं आयुष्य जगण्यासाठीही दररोज संघर्ष करत आहेत. तेव्हा जाणवतं आपण जितकं नाही त्यावर दुःखी होतो, तितकं जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहत नाही. सुकून बाहेर नाही, तो आपल्या विचारात आणि दृष्टिकोनात आहे. गावामध्ये अशी काही लोक असतात, जोपर्यंत कमिशन मिळतं तोपर्यंत गावात काही समस्या नसतात. कमिशन मिळणं बंद झालं की अचानक गाव वाचवायची आठवण येते. गावासाठी नाही तर स्वतःसाठी आवाज ओढतो. असे स्वयंघोषित समाजसेवक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पुढे येतात. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा विरोध करत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले. एकदा का तुम्ही विरोध केला की समजून जायचं तुम्ही वाईट झालात. संयम ठेवा. काही गोष्टी वेळ घेतात. घाईनं मिळणारं यश टिकत नाही. थांबणं म्हणजे हार नाही, तयारीचा टप्पा असतो. वेळ आल्यावर प्रत्येक स्वप्न वास्तव बनतं. माणसाच्या जवळ पैशाची श्रीमंती नसली तरी एक वेळ चालेल, मात्र विचारांची श्रीमंती नक्की असायला हवी. कारण विचार हे ज्ञान प्राधान्य करतात आणि ज्ञान हे जीवन जगण्याचं समाधान देतं. काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसं गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या अर्थानं जीवनाचा सन्मान करतात.